Today we are going to solve the problem number 11 from your textbook on dissolution of partnership firm. So here all the partners became insolvent. अगोदर आपण सर्व पार्टनर सॉल्व्हंट म्हणजे सिंपल डिझोल्युशन, त्यानंतर इन्सॉल्व्हन्सी मध्ये वन पार्टनर बिकम इन्सॉल्व्हंट, टू पार्टनर्स बिकम इन्सॉल्व्हंट आणि नाव ऑल पार्टनर्स बिकम इन्सॉल्व्हंट या प्रकारचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. यामध्ये एकच बदल आहे की तो म्हणजे लायबिलिटीज ज्या आहेत या लायबिलिटीज कुठेही ट्रान्सफर करायच्या नाहीत, रिलायन्स अकाउंटला ट्रान्सफर करायचं नाही, तर लायबिलिटीज अकाउंट ओपन करायचं आणि लायबिलिटीचे बॅलन्स आहेत तसे त्या ठिकाणी लिहून घ्यायचे. बाकी ॲसेट ट्रान्सफर आहे तसंच आहे, कॅपिटल ट्रान्सफर तसंच आहे. लायबिलिटी फक्त इकडं ट्रान्सफर न करता लायबिलिटीचे बॅलन्स इथे घेऊया. इथं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, लोन किती आहे 30,000 आहे आणि ट्रेड क्रेडिटर्स बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 50,000 आहे, 50,000. ठीक आहे. तर बँक बॅलन्स कॅश ॲट बँक 10,000, बँक बॅलन्स 10,000, बँक बॅलन्स 10,000 आहे. कॅपिटलचे बॅलन्स नेहमीप्रमाणे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 40, 35, 25, 40,000, 35,000, 25,000, 40, 35, 25,000. कॅपिटल ट्रान्सफर केले, क्रेडिटर्स ट्रान्सफर केले, म्हणजे लायबिलिटी सर्व ट्रान्सफर केले, कॅश ॲट बँक ट्रान्सफर केले. त्यानंतर ॲसेट ट्रान्सफर करा. टू सन्ड्री ॲसेट्स, रिलायन्स अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स, सन्ड्री ॲसेट्स एक्सेप्ट बँक, बँक आपण ट्रान्सफर केलेलं आहे. मशिनरी, फर्निचर अँड स्टॉक, मशिनरी, फर्निचर अँड स्टॉक 23, 16, 47, 23,000, 16,000, 47, 47,000, 7, 16, 5 आणि 1, 6 आणि 2, 8, 86,000, 86,000 ॲसेट्स. त्यानंतर ॲसेटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, डेबिट बॅलन्स आहे म्हणजे लॉस आहे, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा. प्रॉफिट अँड ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इक्वल पार्टनर्स, तर रेशो दिला नाही आहे, आपण इक्वल समजायचं. 3 पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. सो 28, 28, 28, तसेच 84, 28,000, 28,000, 28,000. So here transfer stage as usual. पण इथं क्रेडिटर्स फक्त लायबिलिटी फक्त आपण इथं रिलायन्सला ट्रान्सफर न करता अकाउंटला त्याचा बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. त्यानंतर रिलायझेशन स्टेज. The firm was dissolved due to insolvency of all partners. Machinery was sold for rupees 18,000. So take how much cash is received by realizing assets. Machinery 18,000. Machinery 18,000 आहे, 18,000. Furniture 14,000, 14,000, and stock 35,000. Stock 35,000. 8, 4, 12, 17, 4 आणि 1, 5 आणि 1, 6, 67,000. Bank account debit to realization account 67,000 to realization account 67,000. ॲसेट विकून आपल्याला 67,000 बँकेमध्ये जमा झालेले आहेत. ठीक आहे. देन रिलायन्स एक्सपेन्सेस पहिले पेड करायचे. रिलायन्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथे बघा रिलायन्स एक्सपेन्सेस पेड 2,000 to bank account, 2,000. Realization expenses, dissolution expenses
बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन 2000 रिलायझेशन 2000 ठीक. ॲसेट रिलायझ झाले, रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केले. पेमेंट ऑफ लायबिलिटीचं डायरेक्ट करू शकत नाही, पण कॅश कमी आहे हा याच्यामध्ये एक फरक आहे. इथे लगेच टू बँक अकाउंट क्रेडिटर्स लायबिलिटी इथे लिहायचं नाही, ते इथे लिहायचं आहे. लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता इथे आपण रिलायझ अकाउंट क्लोज करू. 88 67 आणि 21 बाय कॅपिटल अकाउंट कौसामध्ये लॉस ऑन रिलायझेशन प्रीती प्रिया and Prachi. Equal partners 7,000, 7,000, 7,000. All partners capital account debit. Relation loss transferred to capital account. All partners capital account debit and relation account credit. So capital account debit to realization. Equal partners 7,000, 7,000, 7,000. 7,000, 7,000, 7,000. 7,000 आपण प्रत्येकाला इक्वली लॉस त्यांच्या कॅपिटलला डेबिट टाकलेला आहे. आणि पुढे काय म्हटले बघा, नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रिया अँड प्राची. ऑल पार्टनर बिकम इन्सॉल्वंट. तिन्ही पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत. 8,7, 35, 35, 35, सर्व 35, 35 आहे. प्रीती पण त्यांनी इन्सॉल्वंट झाली म्हटलेली आहे. ऑल पार्टनर्स बिकम इन्सॉल्वंट. टेक्निकली आपण जाऊया नको, कारण इकडे क्रेडिट जास्त आहे 40 आणि इकडे 35, पण त्यांनी म्हटलं ऑल पार्टनर बिकम इन्सॉल्वंट, आपण इन्सॉल्व म्हणायचं. आता यामध्ये कोणी प्रिया आणि प्राचीने काय आणलं नाही आहे, पण 3,400 कुड बी कलेक्टेड फ्रॉम प्रीती प्रायव्हेट इस्टेट. प्रीतीकडून आपण 3,400 रुपये तिच्याकडून 3,400 अजून घेऊ शकले. प्रीतीनं 3,400 आणलेले आहेत. बाय बँक अकाउंट म्हणजे प्रीतीनं 3,400 रुपये आणलेले आहेत बाय बँक अकाउंट. खरं म्हटलं तर तिचं 40,000 आहे आणि डेबिट 35,000 आहे, पण तरीसुद्धा पुस्तकात त्यांना आणायचं आहे म्हणून खरं आणलेलं आहे. उलट दिसतंय मला. क्रेडिट जास्त, डेबिट खरं नाहीच आहे तिच्या अकाउंटला. प्रीतीच्या अकाउंटला डेबिट नाहीच आहे. पण डेबिट नसताना त्याने का पैसे आणले त्याचा आपण विचार करू नको. पुस्तकात दिले तसं आपण करू. कारण डेबिटला 35 आहे, तिचा बॅलन्स क्रेडिट 40,000 आहे, म्हणजे 5,000 क्रेडिट आहे, पण तिने अजून पैसे आणले. ठीक आहे, 3,400 आणलेले आहेत तर 3,400 तिच्या कॅपिटलला क्रेडिट करा. इथं आपण जसं दिले तसं सोडूया. बँक अकाउंट डेबिट टू प्रीतीज कॅपिटल, टू प्रीतीज कॅपिटल 3,400. टोटल 80,400 आपल्याकडे बँकमध्ये डेबिट आहे. किती आहे? डेबिट आहे. आणि यातून गेले किती? 2,000, म्हणजे 78,400, 78,400 रुपये आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे. 78,400 अवेलेबल आहे. आणि देणं किती आहे? 50 आणि 30, 80,000 देणं आहे. 80,000 देणं आहे. फक्त 1,600 रुपयाची डेफिशियन्सी आहे. आता हे 78,400 3/5 या रेशोप्रमाणे त्यांना देऊन टाकू. उरलेली डेफिशियन्सी म्हणणार आहे. लोन अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी, क्रेडिट अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी. ते बघा, एकूण काय बँकमध्ये डेबिट किती आहे? 80,400. पेमेंट किती केलं? 2,000. राहिले किती? 78,400. क्लिअर? हे 78,400 आपण या दोघांना देणार. पार्टनर द्यायला काय शिल्लक नाही घरात. या दोघं आपण देऊ शकत नाही. एक्स्ट्रा लायबिलिटीमध्ये आपण पेड करू शकत नाही, ती डेफिशियन्सी असणार आहे. मग ते 3/5, 3/5 78,400 भागिले 8, इथे बघू 8 9 72, 6 8 8 64, 9,600. बघा, 8 9 72, 6 8 8 64, 9,600.
गुणिले 3, 9 त्रिक 27 आणि 6 त्रिक 18, 28. म्हणताना 8 म्हटलं, ठीक आहे, लिहिताना 6 म्हटलं. 8 8 64, बरं 9800, 9800. 8 9 72, 8 8 64, तिप्पट. 9 त्रिक 27 आणि 8 त्रिक 24, 29 400. इथे फक्त 600 होणार आहे. म्हणजे 2 बँक अकाउंट, लोन अकाउंट डेबिट, 2 बँक अकाउंट अँड 2 डेफिशियन्सी अकाउंट. तिप्पट. 9 800 तिप्पट. 9 त्रिक 27, 27 आणि 8 त्रिक 24, 29 400. 29 400 आणि 600 डेफिशियन्सी, असे 30,000 रुपये. 29 400 बँक अकाउंट, बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय लोन अकाउंट, किती 29 400, 29 400. आणि इथं 5 9 5 45 आणि 8 5 40, 49,000. 2 बँक अकाउंट, 2 बँक अकाउंट and 2 deficiency account, deficiency account. 49,000 आणि 1,000, असे 50,000 क्रेडिटर्स अकाउंट क्लोज होईल. बाय क्रेडिटर्स अकाउंट किती 49,000 बरोबर 80 400 ना 4 9 2 11 9 20 2 8, 80,400, 80,400. ठीक आहे. त्यानंतर आता डेफिशियन्सी. बँक अकाउंट क्लोज झालं, हे बघा बँक अकाउंट क्लोज झालं. आता डेफिशियन्सी. लोन अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी, डेफिशियन्सीच्या क्रेडिटला बाय लोन अकाउंट, बाय लोन अकाउंट किती 600 आणि बाय क्रेडिटर्स, क्रेडिटर्स अकाउंट 1,000, क्रेडिटर्स 1,000, 1600. ते 1600 डेफिशियन्सी. 78 400 होते, 80,000 1600 डेफिशियन्सी. क्रेडिटर्सची डेफिशियन्सी आहे, क्रेडिटर्स 1600. तर कॅपिटल अकाउंट क्लोज करा. ठीक आहे. इथं 28 आणि 7 35, 28 आणि 7 35 आणि इकडे फक्त 40 आणि 3 43 400, 35 35, आता प्रियाचं लक्ष घ्या. 87 35, 87 35 35 35. प्रियाला काय डेफिशियन्सी काय नाहीच आहे. प्रीतीला काय झालं बघा, 40 आणि 3 43 400 आणि इथे किती आहे 35. 43 400 लिहायला लागेल. 43 400, 43 400 म्हणजे 28 आणि 7 35 म्हणजे किती 8,400 येईल बघा इथे. बरोबर 28 35 8,400. टू डेफिशियन्सी, टू डेफिशियन्सी 8,400, 8,400. हां आणि इथं 28 आणि 7 35, इथे 25 आहे. बाय डेफिशियन्सी पंचवीस आणि 10,000 बरोबर. कॅपिटल अकाउंट क्लोज केली. बघा कसं केलं. हे 35 35 गेलं. 400 3 43 400, 43 400, 8,7 35, 8,400. हे डेफिशियन्सी क्रेडिट आहे. त्यानंतर बघा दुसरा इफेक्ट येतो. बघा अगोदर या कॅपिटल अकाउंट. त्यानंतर एक आहे बघा प्रीती, किती आहे 25 आणि इकडे किती आहे 35, 10 डेफिशियन्सी. ठीक आहे. कॅपिटल अकाउंट क्लोज केलं.
आता कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर डेफिशियन्सी बघायचं. डेफिशियन्सी क्रेडिट कुठे आहे बघा, प्रीती. बाय प्रीतीज कॅपिटल 8,400 डेफिशियन्सी. बाय प्रीतीज कॅपिटल अकाउंट किती, 8,400. आणि डेफिशियन्सी अकाउंट डेबिट टू प्राचीज कॅपिटल. टू प्राचीज कॅपिटल अकाउंट किती, 10,000. अशा प्रकारे डेफिशियन्सी अकाउंट 84,1600 10,000. डेफिशियन्सी अकाउंट 10,000 ने क्लोज झालेलं आहे. ठीक आहे. थँक्स. आता कमी होणार, फास्ट असल्यामुळे.